दादा. अरे काय झालं? दादा, तुम्ही आमच्यासाठी जे करताय म्हणजे ही पार्टी, आमचा विवाह सोहळा, खरंच खूप अनबिलिव्हेबल आहे. तुम्ही आमच्या सुखासाठी खूप धडपड करताय. पण दादा कसं आहे ना की सोहळ्याला जर सगळेच जण असतील तरच जास्त आनंद होतो आणि मजा सुद्धा खूप येते. आहेत की सगळे जणच आहेत. हो हो, सगळे आहेत. तुम्ही मला चुकीचं समजू नका. आणि मी तुमच्यावर संशय घेत नाहीये. जे बोलायचे ते मन मोकळेपणाने बिनधास्त बोल. म्हणजे दादा, मला इतकंच विचारायचं होतं की आमच्या या साखरपुड्याला मुक्ताचे आई वडील का नाही आहेत? मी पण तुझ्यावर संशय घेतोय असं मनातही आणू नकोस. पण तुला असं वाटतंय का की मी जाणीवपूर्वक हिच्या आई वडिलांना बोलवलं नाही? नाही दादा, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. हे बघ, साखरपुडा इतका आयत्या वेळेला ठरला की खरं तर बोलवायला वेळच मिळाला नाही. पण तरी सुद्धा तुझा विश्वास नाहीये का की मी हिच्या आई वडिलांना बोलवलं नसेल? एक मिनिट, आपण खरं खोटं करूया. मी व्याहींना फोन लावतो. आत्माराम शिंदे. दादा, अरे थांब, स्पीकरवर टाकलाय. कित्ता वेळ कित्ता काहीतरी मी ना राहू द्या, तोडते मी. बोलते काय? मालकांचा फोन आहे. कुसुम मालकांचा परत फोन आलाय. हा मालक. नमस्कार व्याही, मी रावसाहेब बोलतोय. झाला का साखरपुडा? नाही, आमची साखरपुड्याची तयारी चालू आहे. काय झालंय, तुमची मुलगी आणि जावई माझ्या समोरच उभे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या साखरपुड्याला मी तुम्हाला निमंत्रणच दिलं नाही. तर जरा त्यांना सांगा की मी दिलं होतं की नाही. अहो बोलवलं नाही. अहो असं काय, तुम्ही पण कसे काय विसरले मालक? नक्की मीच सांगितलं होतं ना फोन करून. बोलवलं ना तुम्ही तर हॉटेलमध्ये राहायची सोय पण करतो असं पण म्हणले. पण आम्हीच म्हणलं की नको, इथं हळदीची कामं पडलीत. नाही, तरी सुद्धा मी आग्रह केला होता पण तुम्हालाच वेळ नव्हता. ठीक आहे, एवढं त्यांना खात्री वाटत नव्हती म्हणून फोन करून विचारलं. ठीक आहे अण्णा, तुमची तयारी चालू द्या. इकडं पण लय गडबड आहे, आपण नंतर बोलू. बर दादा, माफ करा. तुम्ही मोठे आहात. तुम्हाला खरं खोटं करायची काहीच गरज नाही. नाही, खरं तर चूक माझी आहे. दादा, मी तुमची माफी मागतो. पण मी तुम्हाला संशयानं विचारलं नव्हतं. जस्ट मला उत्सुकता होती आणि पण मी खरंच तुम्हाला विचारायला नको होतं. अरे काही चुकलेलं नाहीये तुझं. कसं आहे, दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक सुद्धा फुंकरून प्यायला लागतो. तसं झालंय तुमचं. हरकत काहीच नाही, पण एकदा खात्री पटली हे बरं झालं. हो दादा, सॉरी, बट तसंच काहीचं माझ्याही डोक्यात होतं. पण एक्स्ट्रीमली सॉरी. बाहेर एवढा मोठा आनंद व्यक्त करताना मध्येच निघून आला तुम्ही वेड्यासारखे. हा, जा आता छान एन्जॉय करा. जा. दादा, तुम्ही आला असतात तर. तुमचा वेळ नका वाया घालू. मी आहे ते बरं आहे. जा आता बाहेर एन्जॉय करा. जा, पळा. अरे ठीक आहे, माझे आशीर्वाद कायम आहेत. सुखी व्हा. चला पळा. हो, आताच. जा जा जा. होय, अगं काय रे देवा. तर मंडळी,
आपण ज्याची खूप आतुरतेनं वाट पाहत आहोत तो क्षण अखेर येऊन ठेपलेला आहे. आता सारंग आणि मुक्ता एकमेकांच्या पोटात ते गोल असतं बा सोन्याची हिरे वगैरे बसतात त्यात काय हे अंगठी बोल अंगठी. हा बरोबर अंगठी. तर आता सारंग आणि मुक्ता एकमेकांच्या पोटात अंगठी घालतील. रेणुका अंगठ्या. हाजीर हो. काय प्लॅन आहे? काय प्लॅन आहे की काहीच कळत नाही आम्हाला. हा प्लॅन नाहीच आहे. जे हा आपल्या प्लॅनचा सब प्लॅन आहे. प्लॅनचा एक भाग आहे असं समज ग. मेन प्लॅन नंतरच आहे. मला काहीच समजत नाहीये. आपण त्यांच्या मनामध्ये ना सतत शंका निर्माण करायची आणि मग त्याचं निरसन करायचं. म्हणजे कळलं नाही का तुला? त्यांना डाऊट येऊ देत. मी तर म्हणते त्यांना डाऊट आलाच पाहिजे आपल्यावर. म्हणजे आता हे बघ, ही सगळी लोक जी बोलवली आहेत ना आपण पार्टीला, ती आपली वेगळीच लोक आहेत. हा डाऊट त्यांच्या मनात असणार, पण आपण तो त्यांचा डाऊट क्लिअर करायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. म्हणजे बघ, दादानी काय केलं, मुक्ताचे आई वडील ह्या कार्यक्रमात का नाही म्हणून सारंगला शंका आली. त्यांनी दादाला सरळ जाऊन विचारलं. दादानी काय केलं, लगेच त्यांना फोन लावला आणि सारंगचा डाऊट क्लिअर केला. सारंगचा चेहरा आठवतोय ना कसा खजील झाला होता, तेच आपण करायचं. त्यांच्या मनातला विश्वास संपादन करायचा. कळलं?